नमस्कार, मी सोनू मामा. आजची आपण गोष्ट ऐकणार आहे माकडाची आणि त्याला भेटलेल्या वेगवेगळ्या लोकांची. गोष्टीचं नाव आहे काटा दिला आणि चाकू घेतला. एक होतं माकड, त्याचं नाव होतं गंपू. गंपू माकडाच्या पायात एकदा काटा घुसला. तिथून एक न्हावी जात होता. माकडाला त्या न्हाव्याला गंपू माकडाने सांगितलं, माझ्या पायातला काटा काढून देतो का? न्हाव्याने पाहिला आणि तो पुढे जायला लागला. पण गंपू माकड म्हटला, प्लीज 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 प्लीज, माझ्या पायातला काटा काढून दे ना, मला खूप दुखतंय. न्हाव्याला बिचाऱ्याला दया आली आणि त्याने गंपू माकडाचा काटा काढायला सुरुवात केली. न्हावी आपला मस्त काटा काढत होता आणि गंपू माकडाच्या पायातला काटा काढता काढता तो काटा बाहेर निघाला आणि तुटला. गंपू माकडाच्या पायातला काटा निघून गेला. त्याला छान वाटायला लागलं, पण तो थोडा शहाणा होता. तो न्हाव्याला म्हणाला, माझा काटा का तोडला? माझा काटा परत दे, नाही तर तुझ्या हातातला चाकू मला दे. गंपू माकडाचं हे ऐकून बिचाऱ्या न्हाव्यानं माकडाला चाकू देऊन टाकला. मग माकड पुढे गेलं. गंपू माकडाला पुढे भेटला एक लाकूड तोड्या. लाकूड तोड्या म्हटला, अरे मला थोडे ना लाकडं कापायचे आहेत, तुझा चाकू देतो का? गंपू माकड म्हणाले, घे. पण लाकूड तोड्या जेव्हा काड्या तोडायला लागला तेव्हा त्याचा चाकू तुटून गेला. मग गंपू माकड पुन्हा म्हणाले, लाकूड तोड्या, माझा चाकू परत दे, नाहीतर तुझ्या सगळे लाकडं मला देऊन टाक. बिचाऱ्या लाकूड तोड्यानं सगळे लाकडं त्याला देऊन टाकले आणि गंपू माकड ते लाकडं घेऊन पुढे निघाला. थोड्या वेळाने गंपू माकडाला भेटली एक म्हातारी बाई. ती म्हातारी बाई स्वयंपाक करत होती. तिच्याकडे पोळ्या करण्यासाठी कणिक आणि तेल होतं, पण चूल पेटवण्यासाठी लाकडंच नव्हती. मग तिनं गंपू माकडाला पाहिलं, त्याच्याकडे लाकडं होती. मग ती त्याला म्हणाली, मला थोड्या पोळ्या करायच्या आहेत, तुझ्या मला काठ्या लाकडं देतो का? म्हातारीने विचारले. गंपू माकड म्हणाला, चालेल ना आजीबाई, का नाही? आणि त्याने त्याला लाकड्या दिल्या, काठ्या दिल्या. पण मग त्या चुलीत टाकल्या आजीने आणि पोळ्या करताना त्या लाकडांची जळून झाली राख. गंपू माकड ते राख पाहून म्हणालं, ए आजीबाई, माझी सगळी लाकडं आणि काठ्या परत दे, नाहीतर काय, तू केलेल्या सगळ्या पोळ्या मला देऊन टाक. बिचारी आजी काय करणार, लाकडं तर जळून सगळे राख झाले होते. मग गंपू माकडानं सगळ्या पोळ्या घेतल्या. तो पुढे जायला लागला. पुढे जाता जाता त्याला भेटली एक बाई आणि त्या बाईच्या कड्यावर होतं एक बाळ. आता ते बाळ रडत होतं, त्याला भूक लागली होती, पण त्या बाईकडे खाऊ घालण्यासाठी काहीच नव्हतं. तिने गंपू माकडाच्या हातातल्या त्या चपात्या पोळ्या पाहिल्या आणि ती म्हटली, हे माकड दादा, मला पोळ्या देतो का? माझं बाळ शांत तरी होईल. माकड म्हटला, घ्या. त्या बाईने पोळ्या घेतल्या आणि त्या बाळाला खाऊ घातल्या. बाळ पोळ्या खाऊन शांत झालं. पण आपलं शहाणं गंपू माकड ते म्हटलं, माझ्या पोळ्या आता मला परत दे, नाहीतर मला तुझं बाळच दे. आई शेवटी नाईलाजानं माकडाला बाळ दिलं आणि पुढे निघून गेली. पुढे आली एक सर्कशीचा तंबू आणि सर्कशीमध्ये होता एक विदूषक वाजवत होता ढोल, डुम 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 डुम. गंपू माकडाला तो आवाज फारच आवडला. गंपू माकड गेलं विदूषकाकडे आणि म्हटलं, मला तुझा ढोल दे. विदूषक म्हटला, मला त्याच्या बदल्यात काय देशील? गंपू माकड म्हटला, हे बाळ तुला घे आणि तुझा ढोल मला दे. आता गंपू माकडाने तो ढोल गळ्यामध्ये वाजवला आणि गाणं म्हणू लागला, काटा दिला, चाकू घेतला, ढम ढम ढम. चाकू दिला, काठ्या घेतल्या, ढम ढम ढम. काठ्या दिल्या, पोळ्या घेतल्या, ढम ढम ढम. पोळ्या दिल्या, बाळ घेतले, ढम ढम ढम. बाळ दिले, ढोल घेतला, ढम 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 ढम. असं हे गंपू माकडाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. संपली माझी गोष्ट, भरलं तुमचं पोस्ट. थँक्यू.